राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या ब्राह्मण द्वेषाने महाराष्ट्र आणि थोडा बहुत भारत पण पछाडलेला आहे. उठसूट सकाळ झाली की ब्राह्मणांना शिवे द्यायच्या. या महाराष्ट्रामध्ये गांधी हत्येनंतर 1948 साली ब्राह्मणांचं एक फार मोठं हत्याकांड घडलं. 1948 मध्ये गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते आजही इतिहासाच्या पानात दडवून ठेवलेलं आहे. नथुराम गोडसे या चित्पावन ब्राह्मण आहे. याचा बदला घेण्याच्या नावाखाली हजारो निर्दोष चित्पावन ब्राह्मणांना बळी दिलं गेलं. चित्पावन काय, सगळ्याच ब्राह्मणांचा बळी दिला गेला. पुणे, मुंबई, नागपूर, सातारा, कोल्हापूर आणि ग्रामीण भागामध्ये संघटित टोळधाडीनं घरं जाळली ब्राह्मणांची. लोकांना ओळखून ओळखून मारलं. महिलांवर अत्याचार झाले आणि संपूर्ण समाज भीतीमध्ये बुडवला. ही हिंसा अचानक घडलेली नव्हती, तर एक योजनाबद्ध हल्ला होता तो. आणि यात काँग्रेसशी जोडलेल्या कार्यकर्त्यांची सक्रिय भूमिका होती. सत्य अहिंसेच्या गांधीजींचे सगळे अनुयायी, सत्य आणि अहिंसेनं जाणारे अनुयायी यांनी ही भयानक हत्या केली, हत्याकांड केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घरावरती हल्ला झाला. त्यांचा सगळ्यात धाकटा भाऊ नारायणराव सावरकर यांना घराबाहेर काढून दगडाने ठेचून ठेचून मारलं. या देशातली पहिली मॉब लिंचिंगची केस, एकही FIR या हत्याकांडानंतर नोंदवला गेला नाही. मृतांच्या संख्येवर आजही पडदा. वेगवेगळे आकडे मुद्दाम भ्रम निर्माण करण्यासाठी सांगितले जातात. पोलीस रेकॉर्डवर काही नाही. एकालाही शिक्षा झाली नाही. स्वतंत्र भारतातील हा सुरुवातीचा भयानक सामुदायिक हत्याकांडांपैकी हे हत्याकांड होतं, ज्याला अहिंसेच्या आवरणाखाली लपवण्यात आलं. 1948 हे सत्य आजही न्याय आणि मान्यतेची वाट बघत आहे. इतिहास म्हणजे फक्त जे शिकवलं जातं तेवढाच नसतो, तर जे मुद्दाम विसरलं गेलेलं आहे, मुद्दाम विसरायला भाग पाडलेलं आहे तेही असतं. अशा सगळ्या निर्दोष ब्राह्मणांना शतशः नमन. आजही कोणी उठतं, शड्डू टोकून 15 मिनिटात ब्राह्मणांना संपवतो. हे बिचारे एकतर रस्त्यावर पण उतरत नाहीत, आरक्षणासाठी कधी मोर्चा काढत नाहीत. हे इतकं सगळ्या बाजूने त्यांच्यावर आक्रमण होत असतात आणि तरी सुद्धा. बरं, मला कधी कधी काही प्रश्न पण पडतात, म्हणजे की ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या, ब्राह्मणांनी अत्याचार केले, पण ब्राह्मणांचं राज्य होतं कधी? जरा तुम्ही पण शोधाल का हो? आपण जरा बघूया ना. पेशवाई म्हणतात, ते ब्राह्मणांचं राज्य नव्हतं. तो छत्रपतींनी नेमलेला पंतप्रधान पद होतं ते. आणि त्या पंतप्रधान पदावर बसलेल्या पेशव्यांना, ज्या बाजीराव पेशव्यांनी स्वराज्याचं साम्राज्य केलं, 3/4 हिंदुस्थानवरती भगवा फडकवला, त्यांनी ते सगळंच्या सगळं छत्रपतींच्या सेवेत आणून रुजू केलं. त्या 106 वर्षाच्या पेशवाईमध्ये एकाही पेशव्याने स्वतःला छत्रपती म्हणवून सुद्धा घेतलं नाही. कायमच ही भावना अत्यंत प्रामाणिकपणे मनामध्ये होती की आम्ही छत्रपतींचे नम्र सेवक आहोत. आमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा छत्रपतींच्या गादीशी निष्ठा ठेवून आम्ही जगतो आहोत. त्यामुळे अगदी पेशवाईचं नाव घेतलं तर याचा हे सत्य आहे. आणि त्याच्या पाठीमागे गेलात तर दिसतच नाही हो कुठे ब्राह्मणाने राज्य केलेलं. ब्राह्मण सम्राट म्हणून बसला आहे आणि त्यांनी राज्य केलंय असं कुठे दिसतच नाही. म्हणजे मलाही असे प्रश्न पडतात, खूप वाचतो मी,
पण मला अजूनही सापडतच नाही, असे उल्लेखच सापडत नाहीत की ब्राह्मणांनी जात निर्माण केली, ह्याचा उल्लेख नाही सापडत. तर अशी ही 48ची या देशातली पहिली ब्राह्मण हत्या, या देशातलं सगळ्यात मोठं हत्याकांड. एक 8 ते 10 हजार ब्राह्मणांना ठार मारला. तिथून जो हा ब्राह्मण समाज कित्येक वर्ष मागे गेला, बिळात लपून बसला, घाबरून बसला, अत्यंत घाबरलेला, एका विचित्र दडपणाखाली असलेला, कुणी काही बोलू शकतं त्यांना. त्यांचे जे आदर्श आहेत, परशुराम, सावरकर, टिळक, म्हणून मग टिळकांबद्दल काही बोललं जातं, सावरकरांबद्दल काही बोललं जातं, परशुरामाबद्दल काही बोललं जातं. ब्राह्मण चिडतच नाही, चिडला तरी बिचारा 4 भिंतीच्या आत त्याची कुचंबणा. गावागावातून 2-3 जेमतेम घरं, 4 घरं, 5 घरं असतात. पण आता 79 वर्ष तर पूर्णपणे संविधान, म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आपल्याला, त्या संविधानानुसार देश चालतो. आणि ब्राह्मणांनी जात लादली असं जर आपण म्हणतो, एक तर त्याचा कुठे उल्लेख नाही, त्याचा इतिहासात कुठले पुरावे सापडत नाहीत, तर मग 79 वर्ष स्वातंत्र्यानंतर ही जात उखडून फेकणं किती सोपं होतं. महाराष्ट्रामध्ये तर जवळजवळ, म्हणजे मला वाटते एक मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस, आता ते दुसऱ्यांदा आले, म्हणजे 3 मुख्यमंत्री आपण धरू, 2दा फडणवीस, एकदा मनोहर जोशी, पण ते 4.5 वर्षच होते. तर मग ह्या तिघांना सोडलं तर बाकी सगळेच साधारण मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते. मग ही जात का नाही संपवली गेली, हा जात विषयच का नाही संपवला? सेक्युलर निधर्मी राष्ट्र आहे, सेक्युलर राष्ट्र आहे, समता बंधुता आपण मानतो. मग समता म्हणजे काय? ब्राह्मण द्वेष समतेमध्ये येतो का? बंधुतेमध्ये बाकी सगळे येतात, बंधू आहेत, ब्राह्मणांना वाईट टाकले का? बरं, असंख्य मराठा मुख्यमंत्री किंवा मोठमोठ्या पदावर जे मराठा बसलेले आहेत मंत्री म्हणून, ते सगळ्यांचे जवळजवळ 60-70% PA जे आहेत, पर्सनल असिस्टंट, ते ब्राह्मण आहेत. तो गंमत आहे, पण कमाल आहे, खरंच कमाल आहे. म्हणजे मी कधीच जात मानत नाही, पण माझ्याकडे बघणारा मात्र मला ब्राह्मण म्हणूनच बघतो. तो त्याच्या नजरेतनं माझं ब्राह्मणत्व संपवायलाच तयार नाही, आणि तो मला म्हणतो जातीवादी असतो म्हणून. मी कुणाच्याही घरी जातो, मी कुणाच्याही बरोबर बसतो, कुणाही बरोबर माझी मैत्री होते, कुणाचाही मी कधीही उपमर्द करत नाही, मी जातीवाचक कधी घाणेरडं बोलत नाही, मी जातीवरनं कधी कुणाचा मान अपमान सन्मान काय तो घाणेरडं कधीच वागत नाही. पण माझ्याकडं बघणारा किंवा मला शिव्या देणारा मात्र मला जातीवादीच म्हणतो. गंमत आहे. आणि आता तर माझी मुलगी परदेशामध्ये जाऊन शिकून आली बरं का, ती परत भारताची सेवा करायला आली. आधी शिक्षणासाठी गेली. बरं, शिक्षणासाठी कोण कोण गेले? मोहनदास करमचंद गांधी शिक्षणासाठी परदेशात गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशात गेले, बॅरिस्टर जिना शिक्षणासाठी परदेशात गेले, नेहरू शिक्षणासाठी परदेशात गेले, सुभाषचंद्र बोस शिक्षणासाठी परदेशात गेले, सावरकर शिक्षणासाठी परदेशात गेले. म्हणजे मग शिक्षणासाठी परदेशात जाऊन येणं हे काही चुकीचं नाही आहे. हे सगळे महापुरुष गेले. माझी मुलगी परदेशात जाऊन शिक्षण करून आली की परत तिथे राहू शकली असती, ती अमेरिकन होऊ शकली असती, ती नाही झाली. माझे संस्कार आहेत, माझं रक्त आहे. नाही म्हणाली मला भारताची सेवा करायची, मला भारतातली विमानं चालवायची, भारतात एक उत्तम वैमानिक म्हणून मी काम करेन.
आणि वैमानिक किती महत्त्वाचं आहे हे आत्ता जे काही 2-4 एक अहमदाबादला एक प्रचंड मोठं विमानाचा अपघात झाला किंवा आपल्या आदरणीय अजितदादांचा जो एक अत्यंत दुर्दैवी अपघात झाला विमानाचा, त्यावेळेला वैमानिकाचं महत्त्व काय आहे हे लक्षात आलं आहे सर्वांच्या. आणि किती प्रचंड अभ्यास करायला लागतो. म्हणजे मेडिकलचा स्टुडंट एखादी स्पेशलायझेशन करण्यासाठी जेवढा अभ्यास करतो तेवढाच अभ्यास 700 पानांची पुस्तकं माझी मुलगी अभ्यास करते. अमेरिकेत गेली, 3 वर्ष अमेरिकेत शिकली, तिथलं सगळं गंमत चम्मत तिने बघितली, राहिली नाही, रमली नाही. भारत, माझा महाराष्ट्र, माझी मुंबई मी सोडणार नाही, माझं कुटुंब मी सोडणार नाही. मी भारतात राहून भारताची सेवा करेन वैमानिक म्हणून. किती लोकांना माहिती आहे? शिवाय द्यायच्या. आजारपणानंतर कसे पैसे जमवले असतील? 1.25 कोटी रुपये कुठून आणले असतील? माहित नसतं काही. बोलायचं का बोलायचं? ब्राह्मण आहे ना, डेट ठोक. मागे कोणी उभं नाही, शड्डू ठोकून शिव्या द्यायला कोण नाही, मारायला कोणी येत नाही. ते संस्कारच नाहीत आमच्यावरती. त्यामुळे 48ला फार मोठं हत्याकांड झालं आणि मग आता रोज मानसिक हत्याकांड सुरू आहे. ह्यानी होतंय काय? ह्याच्याने हिंदू दुभंगला जातोय. सावरकर म्हणायचे की सगळ्या जाती संपून हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र यायला पाहिजे, आणि ती येत नाही. त्यामुळे त्याचा फायदा मुसलमान उचलतात आणि धिंगाणा चालू आहे. साधे शिंतोडे उडले तर दिल्लीमध्ये हत्या होते. पहलगामला कपडे काढून बघितलं जाते, हिंदू आहे का मुसलमान आहे. मुसलमान आहे सोडून दिला जातो. सुनता झालेला असेल सोडून दिला जातो, सुनता नसेल मारला जातो. त्यांची ताकद आपण वाढवतो. आपण ब्राह्मण बहुजन मारामाऱ्या पेटवून देतो. एकही राजकारण्याला वाटत नाही की ही जात संपवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. एकही राजकीय पक्षाला वाटत नाही ही जात संपवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नाही वाटत. जात असणं हा राजकीय पक्षांचा फायदा आहे. आणि मी कुठल्याही भाजपचा नाही बरं का, मी कोणाचाच नाही. मला फक्त माझ्या देशावर नितांत प्रेम आहे, माझ्या हिंदू धर्मावर प्रेम आहे आणि हिंदू जातीवर प्रेम आहे. आणि माझ्या हिंदुत्वाची व्याख्या मी असंख्य व्याख्यानांमधून सांगितली. असं आहे ते सगळं. बघूया, प्रार्थना करू देवाकडं. त्या सगळ्या राज्यकर्त्यांना सगळ्यांना इच्छा होईल आणि एक दिवस हा महाराष्ट्र, ज्याला आपण पुरोगामी म्हणतो, तो जात मुक्त होईल. एवढीच प्रार्थना. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.